अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। चैत्र शुक्ल नवमीला रामनवमी असे म्हटले जाते। आता या रामनवमीला पूजा कशी करायची अगदी सोपी साधी पद्धत या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। प्रभू श्री रामांच्या या सेवेने आपल्या घरामधील 7 पिढ्यांचे दारिद्र्य निघून जाण्यास आपल्याला मदत होईल। आपले सोन्याचे दिवस येतील। बघा, या दिवशी कौसल्याने भगवान श्रीरामाला जन्म दिला होता। आता हा भारतीय संस्कृतीमध्ये हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो। रामनवमीचे एक व्रतही आहे। बघा, भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमी गुरुवार पुष्य आणि कर्क लग्नात झाला होता। आता बघा, या ठिकाणी विशेष म्हणजे महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी रामचरितमानस लिहिण्यास सुरुवात केली होती। या ठिकाणी आपल्याला रामनवमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे आणि नेहमीप्रमाणे आपले घर स्वच्छ करायचे आहे। नेहमी आपण रोज जसे करतो त्याहीपेक्षा कानाकोपऱ्यात कचरा नसावा असे स्वच्छ घर आपल्याला करायचे आहे आणि आपले दैनंदिन कार्यक्रम सुद्धा लवकर उरकून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला गोमूत्र शुद्ध पाणी घरामध्ये शिंपडून घर पवित्र करायचे आहे। यानंतर बघा, आपल्याला जसं आपण आता संपूर्ण घर स्वच्छ केल्यानंतर जे आपल्या घरामध्ये मंदिर आहे किंवा आपल्या घराला तोरण किंवा म्हणजे तुम्ही काहीही घराला आंब्याचं तोरण आंब्याच्या पानांचं तोरण बनवून लावलं तरीही चालणार आहे किंवा तोरण असेल तर ते लावा आणि जे मंदिर आहे त्या मंदिराला सुद्धा छान असं तोरण लावायचं आहे। कोणतंही तुम्ही फुलांचा हार जरी आणला आणि तोही लावला तरीही चालणार आहे। घराची जी काही उत्तर दिशा आहे म्हणजे उत्तर भागामध्ये रंगीत मंडप टाकायचा आहे, म्हणजे छोटंसं काहीतरी तुम्हाला बनवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सर्वतोभद्र मंडलाची रचना करायची आहे आणि त्याच्या मध्यभागी विधीपूर्वक तुम्हाला कलशाची स्थापना करायची आहे। प्रभू श्रीरामांचा जन्म मध्यान्हकाळी म्हणजे दुपारी 12 वाजता साजरा केला जातो। कलशावर या ठिकाणी कलशावर तुम्हाला राम पंचायतन म्हणजे त्यामध्ये राम सीता दोन्ही बाजूला, भरत आणि शत्रुघ्न, लक्ष्मण आणि पदचरणी हनुमानाच्या सोन्याची मूर्ती किंवा चित्राची प्रतिष्ठापना तुम्हाला करायची आहे आणि त्यांची पूजा करायची आहे। आता आपल्या घरामध्ये एवढी तर मूर्ती कधी नसते, मग अशा पद्धतीचं एखादं पोस्टर तुम्हाला मिळालं त्याची तुम्ही पूजा केली तरीही चालणार आहे किंवा तुमच्याकडे असा फोटो असेल ना तर तो फोटो तुम्ही त्या ठिकाणी मांडा आणि त्याची पूजा करा। दुपारी 12 वाजता शंखानाद करायचा आहे आणि प्रभू श्री रामचंद्र की जय असा जयघोष करायचा आहे। आता या ठिकाणी पंचोपचार पूजा तुम्हाला त्या फोटोची करून घ्यायची आहे। जशी आपण नेहमी सर्व देवतांची पंचोपचार पूजा करायची आहे, धूप लावायचं आहे, दिवा लावायचा आहे, फुलं वगैरे वाहून घ्यायची आहे आणि प्रभू श्री रामचंद्र की जय असं म्हणत जयघोष करत श्रीरामांचा पाळणा आपल्याला हलवायचा आहे। त्यानंतर विधीपूर्वक संपूर्ण पूजा करायची। बघा, श्रीरामांसाठी तुळशी आणि चाफ्याच्या फुलांचा हार जर जमला तर नक्की करायचा आहे। त्यानंतर ही पूजा झाल्यावर पूजनानंतर श्रीरामांची आरती करायची। आता आरती कोणती, तर जी तुम्हाला रामाची आरती येत असेल, प्रभू श्रीरामांची आरती जी येत असेल ती करायची आहे किंवा यूट्यूबला सर्च करून म्हटली तरीही चालणार आहे। नैवेद्यासाठी सुंठवडा म्हणजे सुंठीचे आणि साखरेचे एकत्रित जे मिश्रण आपण करतो ना ते मिश्रण आपल्याला नैवेद्याला ठेवायचं आहे। त्यानंतर तो जो प्रसाद आहे तो सर्वांना तुम्ही वाटायचा आहे। या दिवशी बघा, संपूर्ण 8 प्रहर उपवास केला पाहिजे। दिवसभर ईश्वराचे भजन स्मरण स्तोत्र पाठ हवन उत्सव या दिवशी साजरा करत असतात। तसेच रामायण वाचणे हे अति आवश्यक आहे। जर तुमच्याकडे असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर तुम्ही ऐकलं तरी पण खूप चांगलं आहे। या दिवशी मर्यादा पुरुषोत्तमांचे आदर्श अंगीकारण्याचा संकल्प करायचा आहे, म्हणजेच प्रभू श्रीरामांसारखेच आपण आचरण ठेवू असं आपल्याला संकल्प करायचा आहे। प्रभू श्री रामचंद्र चरित्र श्रवण करून जागरण करायचे असते। दुसऱ्या दिवशी म्हणजे दशमीला पारायण करून हे व्रत सोडायचे असते। हे व्रत नित्य नैमित्तिक आणि काम्य अशा 3 प्रकारचे आहे। नित्य होण्याबरोबर याला निष्काम भावना ठेवून आयुष्यभर केले तर आयुष्य अतिशय आनंदमय होत असते। एखाद्या निमित्ताने हे व्रत जर आपण केले तर यथेच्छ म्हणजे जी काही इच्छा आपली असेल ना त्या इच्छेप्रमाणे फळ आपल्याला मिळत असते। विश्वासाने जर हे व्रत केले तर अतिशय महान फळ मिळते। म्हणजेच काय, तर हे व्रत आपण करतो ना, म्हणजेच रामनवमीचा जो उपवास आपण करत असतो तो संकल्प करून नित्यनेमाने नेहमीच म्हणजे दरवर्षी आपण केला न चुकता तर जी काही आपली इच्छा असते, समजा
आपल्याला काही उद्योग करायचा आहे किंवा लग्न जमत नसेल किंवा मग आपला कोणता तरी व्यवसाय तो चालतच नसेल किंवा कुठेतरी आपल्याला पुढे जायचंय, काहीतरी बनायचंय, अतिशय म्हणजे स्वतःचं घरही होत नसेल ते जरी आपल्याला पाहिजे, तर या सगळ्या इच्छा या व्रताने पूर्ण होत असतात. म्हणूनच म्हटलेलं आहे की प्रभू श्रीरामांच्या या सेवेने आपल्या घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य निघून जाईल असं जे म्हटलेलं आहे ना या व्रताविषयी, ते अतिशय खरं आहे. फक्त इथे सांगितलेलं असं आहे की हा जो रामनवमीचा उपवास आपण करतोय, जी पूजा आपण श्रीरामांची करतोय, ज्या विधीने पूजा करतोय, ती जी पूजा आहे ती अतिशय मनोभावे, अतिशय विश्वासाने, खूप श्रद्धा ठेवून आपल्याला करायचं आहे. कारण की बघा, तुम्ही कोणतीही सेवा करा, कोणताही उपवास करा, पण त्याच्यामध्ये तुमचा विश्वास, श्रद्धा, सेवा अतिशय म्हणजे मन मोकळ्याप्रमाणे जर आपण ही सेवा केली ना तर इच्छित फल आपल्याला मिळत असतं. मग ती तुम्ही कोणतीही सेवा असू द्या किंवा कोणताही उपवास असू द्या, फक्त करायचा म्हणून करायचा असं जर केलं तर आपल्याला त्याचं फळ कधीच मिळत नाही. परंतु आपण त्याच्यावर विश्वास ठेवला की हे 100% होणारच, या विश्वासाने जर आपण कोणतीही सेवा केली तर ती खरंच आपल्याला फळ देत असते. म्हणून रामनवमीच्या दिवशी या व्हिडिओमध्ये जशा पद्धतीने साधी सोपी तुम्हाला पूजा सांगितलेली आहे त्या पद्धतीने जर तुम्ही केली तर इच्छित फळ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. त्यानंतर रामनवमीच्या दिवशी उपवास केल्यानंतर, उपवास सोडताना जर आपल्या घरी एखादी व्यक्ती आली, आगंतुक प्रकारे जसं म्हणतो आपण, न बोलवता किंवा कोणी अचानक जर आलं तर त्यालाही तुम्ही या दिवशी नक्की जेवू घाला. कारण की कोणाच्याही स्वरूपात प्रभू श्रीराम जर आपल्या घरामध्ये येत असतील तर हे लवकर आपल्याला समजत नाही. तर अशा वेळेस कोणीही आपल्या घरी येऊ द्या, त्यांना काहीतरी गोडधोड खाऊ घाला किंवा त्यांना जेवणासाठी आग्रह करा. 2 घास का असेना आपल्या घरून खाल्लं पाहिजे त्या व्यक्तीने, असं तुम्हाला त्यांना आग्रह करायचा आहे आणि त्यांना काही ना काही गोडधोड तुम्हाला द्यायचं आहे. रामनवमीच्या दिवशी तुम्हाला जर घरामध्ये सेवा करायला नाहीच जमली तर एखाद्या मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊन त्यांना तिथेच तुम्ही काहीतरी म्हणजे आरती वगैरे होत असेल त्या आरतीला जर तुम्ही उपस्थित राहिले तरी सुद्धा तुमच्या हातून सेवा घडल्यासारखीच असते. आणि या दिवशी तुम्हाला रामरक्षा स्तोत्र जर वाचता आलं तर नक्की वाचा. कारण की प्रभू श्री रामांची स्तुती त्याच्यामध्ये सांगितलेली आहे, तर तेही तुम्हाला जमलं तर नक्की करा. आणि प्रभू श्रीरामांचा जो मंत्र सांगितलेला आहे त्या मंत्राचा उच्चार तुम्हाला करायचा आहे. मंत्र म्हणजेच काय, तर प्रभू श्रीराम की जय असं म्हटलं तरीही चालणार आहे किंवा जय श्रीराम म्हटलं तरीही चालणार आहे. अशा साध्या सोप्या पद्धतीने रामनवमी तुम्हाला साजरा करायची आहे. आपल्या घरामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण या दिवशी राहिलं पाहिजे. घरामध्ये कोणत्याही प्रकारचे भांडणं नाही करायची, म्हणजे नाही झाली पाहिजे, कटकट नाही झाली पाहिजे, असं वातावरण तुम्हाला या दिवशी घरामध्ये ठेवायचं आहे. ज्या पद्धतीने प्रभू श्रीराम आणि सीता हे राहत होते त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा राहायचं आहे. प्रत्येक घरातले जे पती पत्नी आहेत त्यांचा सुद्धा संबंध असाच असला पाहिजे. त्यामुळे आपल्याला प्रभू श्रीरामांना प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने रामनवमी आपल्याला साजरा करायची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती सांगायची होती. पुन्हा भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.